गुड मॉर्निंग गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आता टाईम झालेला आहे 6:45 आणि टेम्परेचर आहे साधारणपणे एक डिग्री. सो आम्ही सकाळी आत्ता चाललो आहोत एका नवीन ॲक्टिव्हिटीवर, ज्याचं नाव आहे पोलार एक्सप्लोर आईस ब्रेकर क्रूज ॲक्टिव्हिटी. सो याच्यामध्ये आम्ही एक सी आहे ज्याला बॉथनियन सी असं म्हणतात. इथून साधारणपणे रोमानियापासून एक साधारण 150 ते 170 किलोमीटर लांब, आणि तिथे आमची एक काइंड ऑफ जहाज किंवा क्रूज असणार आहे. क्रूज म्हणजे अगदी मोठं क्रूज नाही, पण आईस ब्रेकर क्रूज. सो ते कसं असेल काय असेल ते तुम्हाला थोड्या वेळातच दाखवेन मी. बट तिथे जाऊन आम्ही आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी करू. म्हणजे ॲक्च्युली फ्रोझन सीमध्ये आम्ही जाऊ. ती शिप जी आहे, जहाज जे आहे, तो आईस तो असा फोडत आतमध्ये जाईल आणि एका पॉईंटला जाऊन आम्ही थांबू. आणि तेव्हा आम्ही तिथे गेल्यानंतर अजून एक ॲक्टिव्हिटी करणार आहे. सो ते तुम्हाला मी नंतर सांगेन किंवा दाखवेनच डिरेक्टली. सो असं आहे. सो आता आम्ही चाललो आहोत आमच्या बसस्टॉपच्या पाशी. आम्हाला एक बस पिकअप करणार आहे. तिथून एक 5 मिनटं चालत आहे डिस्टन्स. सो आम्ही तिकडे जाऊ आणि साधारण एक 2-2.5 तास लागते तिथे पोचायला त्या लोकेशनला. सो ते पोचलं की क्रूजवर चढलं की आपण परत बोलूच. सो स्टे ट्यून्ड. आणि हां, तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल रोमानिया सिटीमधल्या सांताक्लॉज विलेजचा, तो नक्की बघा. लिंक मी वरती टाकतो इथे. सो नक्की तो चेकआउट करा. खूप छान आला आहे तो व्हिडिओ. सो नक्की बघा. सो बस निघालेली आहे आमची आता आईस पोलार एक्सप्लोर ॲक्टिव्हिटीला. सो आम्हाला अजून इथून जायला 2 तास लागतील ऑलमोस्ट. सो आम्ही 9-9:30पर्यंत पोचू आणि तिथून मग आमची आहे बोट की आम्ही तिथून बोथनियन सीमध्ये जाणार आहोत. सो बोथनियन सीमध्ये टोटल आमचं 3 आवर्स असेल आणि देन 3 आवर्स नंतर बॅक टू रोमानिया आम्ही. सो ही आहे आमची पोलार एक्सप्लोर क्रूज, ज्यात मी आत्ता जाणार आहे. कंप्लीट सी आहे. So again, welcome guys to Polar Explore activity, ice cruise activity. So ही आहे आमची शिप ज्यातनं आम्ही जाणार आहोत. सो हा आणि कम्प्लीट सी आहे. हा ॲक्च्युली गल्फ ऑफ बॉथनिया म्हणतात, पण हा बाल्टिक सीचा नॉर्थ मोस्ट पार्ट आहे. आणि यातून हा इथे संपतो. ॲक्च्युली हाही संपतो. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही आत्ता आहोत स्वीडनमध्ये. सो आम्ही फिनलँडवरून बॉर्डर क्रॉस करून स्वीडनला आलो आहे. त्यामुळे आणखीन एकदा टाईम चेंज झाला. पुन्हा मी 1 तास मागे आलो. सो आत्ता इथे वाजलेले आहेत 8:35, पण फिनलँडमध्ये इट्स 9:35. सो तो 1 तासाचा डिफरन्स पुन्हा एकदा बघायला मिळाला. बघू शकता की भव्य दिव्य शिप आहे अशी.
आम्ही आता फ्रंट डेकला चाललोय. हे खूप मोठ्या मोठ्या अशा स्टेप्स आहेत. एकदम प्रॉपर क्रूज किंवा प्रॉपर जहाजीमध्ये जशा असतात तशा. आणि तिकडे आहे आपण जाऊ. ही आहे एक्झिट माझ्या मते. हाय गाईज, जस्ट आता शिप स्टार्ट झाली आहे आणि आम्ही आता शिपच्या बॅक साईडला आलोय. आणि तुम्ही बघू शकता की हा सगळा सी माझ्या मागे आहे आणि इट्स लाईक अ कम्प्लिटली फ्रोझन, कम्प्लिटली गोठलेला सी आहे. आणि त्यातनं आम्ही रस्ता काढत 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 जाणार आहोत. सो आम्ही तुम्हाला फक्त एक टूर देतो शिपची. हो, असं असेल ना. सो हा आम्ही आता बॅक ला आहोत. स्वतः आम्ही फ्रंटला चाललो आहे. आणि शिप जस्ट स्टार्ट झाली आहे. सो गुरगुर 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 आवाज येतोय. आणि हे इथे मे बी आमचं जेवायचं वगैरे असेल असं वाटतंय. आणि ही आहे शिप. तुम्ही बघू शकता केवढी अवाढव्य आणि खूप सारे डेक्स आहेत. जवळजवळ 7 डेक आहेत या शिपला, या क्रूजला. आणि मस्त वाटतंय. थोडी हवा आहे ऑफकोर्स असणारच, कारण की आम्ही सीच्या मधोमध आहोत. गोठलेला का असे ना, बट सीच आहे हा. सो आम्ही आता फ्रंट डेकला जातो. मी बॅक डेकला होतो, तर आम्ही इकडे मागे होतो आम्ही. तर आम्ही फ्रंट डेकला चाललोय. सो परत स्टेप आहेतच चढायच्या. वा, नुसता बर्फ आणि बर्फाची चादर, बाकी काहीही नाही. आणि गोठलेला सी. आम्ही आता आलोय फ्रंट डेकला. फ्रंट डेक म्हणजे शिपचा पुढचा भाग. इथे हा काइंड ऑफ टायटॅनिक पॉइंट आहे. इथे तुम्ही राहून टायटॅनिक पोज देऊ शकता, बट नॉट रिकमेंडेड. आणि हे आहे बहुतेक कॅप्टनची केबिन. आणि त्या इंजिन मधून धूर येतोय असा. सो तुम्ही हा रस्ता बघू शकता, हा समोरचा, की ज्यातून आमचं क्रूज जाणार आहे. हा सगळा रस्ता त्या क्रूजसाठीच करून ठेवला. आणि तुम्ही लांबपर्यंत असं बघू शकता की एक जस्ट रिंग काइंड ऑफ आहे. सो मे बी एका डिरेक्शननी जाईल आणि ते थांबेल एक अर्धा एक तास. तिथे आमचं फ्लोटिंग ॲक्टिव्हिटी आहे. आणि ती झाली की परत अशी मागून ती येईल. खूप मस्त वाटतंय. खूप युनिक एक्सपिरियन्स आहे आमच्या दोघांचाही. सो येस, सो फायनली
आम्ही दोघांनी केली ही ऍक्टिव्हिटी इथपर्यंत आलो. सो रिअली फिलिंग नाईस. वारा आहे खूप, त्यामुळे आय डोंट नो मला आवाज केवढा येतोय, जास्त येतोय कमी येतोय, बट खूप खूप वारा आहे, खूप वारा आहे. सो आम्ही आता आलो आहोत सर्वात वरच्या डेकला, की जो आहे कॅप्टन डेक. सो आमचा आहे कॅप्टन, तुम्ही बघू शकत असाल, आणि त्याचे सगळे हे कंट्रोल्स आहेत. सो हे सारे आय डोंट नो हे काय काय आहेत, कसे कसे आहेत, बट इट्स स्टिल ऑल द कंट्रोल्स. आणि इथून हा व्ह्यू खूप धुकं आहे, त्यामुळे एवढं दिसणार नाही, बट इट्स व्हेरी कूल. फर्स्ट टाइम मी आलोय एका शिपच्या अप्पर डेकवर. सो रिअली रिअली गुड. तिकडे जातो आम्ही. सो हा जो माणूस आहे हा ऍक्च्युली शिप चालवतोय. सो इथून तुम्ही बघू शकता, इथून आम्ही हा फ्रंट पार्ट आहे, आणि जेव्हा परत शिप बॅक जाईल तेव्हा तिकडून ती शिप तो शिप चालवेल. सो इथून बघू शकता तुम्ही सगळे लोक आणि हे सगळे कंट्रोल्स. इट्स प्रेटी गुड. हा मॅप पण आहे. या सो दॅट्स प्रेटी कूल. करंट कोऑर्डिनेट्स इथे आम्ही आहोत. सो या हे काहीतरी ब्रेक्स वगैरे असतील, माहित नाही मला कुठले कुठले काय काय कंट्रोल्स आहेत. सो या सगळे अप्पर डेक आहे, तिथे कॅप्टन आणि सगळे कंट्रोल्स असतात. आम्ही ऍक्च्युली आता सिनेमा हॉलमध्ये आलोय, आणि आता हा आमचा जो इन्फॉर्मेटिव्ह सेशन आहे तो आता 1.5 मिनिट 50 सेकंदामध्ये वगैरे चालू होईल. त्यामुळे खूप मस्त आहे. असं वाटलं नव्हतं की एवढ्या शिपमध्ये सिनेमा हॉल पण असेल. साधारणपणे 30 ते 40 लोकांना बसण्याची सोय आहे. सो इथे बघू शकता तुम्ही, लोकांनी ऑलरेडी बघितलाय मूवी. सो येस, सो असा हा सिनेमा हॉल आहे. प्रिटी गुड, प्रिटी गुड. स्वागत आहे तुमचं बाल्टिक सी मध्ये. हा कम्प्लिटली फ्रोझन सी आहे, आणि बघू शकता आमची ही आईस ब्रेकर क्रूज जी आहे, तिचं नाव आहे पोलार एक्सप्लोरर, थांबली आहे. सी मध्ये थांबली आहे ती, आणि इथे लोक अशी खाली उतरत आहेत त्या ब्रिजवरून,
या ब्रिजवरनं असे लोक खाली उतरतात आणि तुम्ही या सीवर चालू शकता, फोटो वगैरे पण काढू शकता. सो मस्त वाटतंय खूप जास्त. थंडी तर आहेच आहे, बट इट फील्स रिअली गुड. आणि हा कम्प्लीट जिथपर्यंत बघावं तिथपर्यंत फक्त फ्रोझन सीज आहे. इथे पण जाऊन तुम्हाला मी दाखवतो. इथे हे त्याचे अँकर्स आहेत त्या सीचे, त्या शिपचे. सो आणि ही आहे पोलार एक्सप्लोर. सो बघू शकता तुम्ही इथे. बघा इथे पाणी आहे. या पाण्याला ब्रेक करत 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 ती शिप इथपर्यंत आली आहे आणि इथे थांबली आहे. एवढी मोठी पोलार एक्सप्लोरची शिप आहे. यात 7 डेक्स आहेत, 7 फ्लोर्स आहेत ॲक्च्युली. आणि खूप खूप अमेझिंग. आम्ही गारटलो असं म्हणता येणार नाही, बट खूप थ्रिल्ड आहोत या एक्सपिरियन्सनी खूप जास्त. आणि ते माझ्या मागे बघू शकता. परत ॲक्च्युली हा जो वे आहे इथून पुढे वेच नाही. त्यामुळे शिप ही इथेच येऊन थांबली आहे. मे बी तिकडं थोडासा आहे त्या साईडला, मे बी झूम करून या, तो त्या साईडला आहे थोडासा वे. बट हा अगदी त्यांनी फ्रेश आईस जो आहे त्यांनी ब्रेक केला आहे आणि ती इथे येऊन थांबली आहे. आता आम्ही शिपच्या आय गेस लेफ्ट साईडला आहोत. शिप जिथे थांबली त्या लेफ्ट साईडला आहोत. राईट साईडला फ्लोटिंग ॲक्टिव्हिटी आहे, जिथे आम्ही तो एक जम्पसूट घालतो आणि असं फ्लोट करायचं असतं. तर आमचा नंबर अजून एका तासानी आहे, कारण की खूप लोक आहेत शिपवर. सो ते सगळे झाल्यानंतर मग आमचा नंबर आहे. पण आम्ही फक्त आता इथे खाली आलो होतो शिपमधून फोटो वगैरे काढायला आणि सीमध्ये चालायला. माझे पाय पण सटकतात खूप. थोडं तिकडे गेलं की पाणी लागेल असं वाटतंय, बट खूप खूप थिक आहे आईस हा. आपण गौतमीशी पण बोलू. कसं वाटतंय गौतमी? खूप थंडी आहे, खूप छान वाटतंय, पण मस्त बर्फावर उभं राहायला. आणि किती थंडी आहे? रेट द थंडी बिटवीन 1 to 10. 9. थंडी नेहमी आमच्याकडे 9 असते. सो येस. सो हा असा कम्प्लीट शिप आहे. इट्स रिअली नाईस. सो इथे असे हे सूट्स असतात आणि इथून घालून आम्हाला बाहेर जायचं असतं लेकमध्ये. आम्ही फोटो काढलेत, फोटो आणि आय डोंट नो व्हिडिओ नाही काढला, पण फोटो काढलेत. फोटो मी या व्हिडिओनंतर लावीन. सो असं हे सूट घालून आईस फ्लोटिंग ॲक्टिव्हिटीला जायचं असतं असं. सो इट्स प्रिटी कूल, अमेझिंग एक्सपिरियन्स. सो मस्त वाटलं करून. सो आता जस्ट आम्ही आलो त्या फ्लोटिंग ॲक्टिव्हिटीतनं. खूप छान एक्सपिरियन्स होता. समुद्राच्या मधोमध तुम्ही असं तरंगताय, खूप भारी वाटत होतं. आसपास सगळा समुद्र तुम्ही वरती आकाशात बघताय, पडलेला आहात. पाणी आज जात नाही आहे, मेन म्हणजे थंड. त्यांचा एक प्रॉपर रबरी सूट असतो. बट गौतमीच्या अंगात थोडं आतमध्ये थोडं पाणी गेलं वर येताना, बट दॅट्स फाईन. बट अदरवाईज अजिबात पाणी जात नाही. खूप भारी एक्सपिरियन्स होता. आणि आत्ता आम्ही ते झाल्यानंतर लंच करायला आलो आहे. सो इथे लंच त्या प्राईसमध्ये इन्क्लुडेड आहे. सो लंचमध्ये आम्ही आत्ता टोमॅटो सूप आणि हे त्यांनी हे काइंड ऑफ गार्लिक ब्रेड दिलेले आहेत.
बट एकंदरीत एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे तुम्ही एक 10 ते 15 मिनटंच तुम्हाला करता येतं, कारण की पुढचे मेंबर्स येतात आणि एक छोटंसं तळं असतं. मी याच्यानंतर जाईन परत तिथे आणि तो तुम्हाला एरिया दाखवेन. खूप छान एक्सपिरियन्स आहे. याचं तिकीट थोडं एक्सपेन्सिव्हकडे जातं, बट वन्स इन अ लाईफ टाईम हा खूपच भारी एक्सपिरियन्स आहे. तुम्ही नक्की जर रोवानियामी किंवा केमी या बाजूला आलात तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी नक्की करा. आणि विंटरमध्ये करायला सर्वात जास्त चांगलं वाटतं, कारण की कम्प्लीट सी फ्रोझन असतो आणि फ्रोझन सीवर चालायला आणि फ्रोझन सी बघायला खूप मजा येते, खूप जास्त. सो नक्की ॲक्टिव्हिटी तुम्ही ट्राय करा. सो आमचा मेन मेनू आला आहे. आम्ही दोन्ही व्हेजिटेरियनमध्येच मागवलं होतं. सो हे चिकपीसचे काइंड ऑफ बॉल्स आहेत आणि हा स्मॅश पोटॅटो आहे. ही प्रॉपर स्वीडिश डिश आहे. ही ॲक्च्युली मीट बॉल्स सोबत येते, बट आम्ही दोघांनी व्हेजिटेरियन घेतला आहे. सो मी स्मॅश पोटॅटो बरोबर घेतला आहे आणि गौतमीने राईससोबत घेतला आहे. सेमच आहे, बट दोन वेगवेगळे व्हॅरियंट. आणि हे त्यांनी आम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी दिलं. तर हे आहे चॉकलेट बॉल्स, बट ह्याच्यामध्ये कॉफी आणि कोकोनट काय कोकोनट नाही, कॉफी फ्लेवर्ड हा चॉकलेट बॉल आहे. सो हा पण त्यांनी आम्हाला दिला आहे, त्यामुळे हा पण दिसतो तरी छान आहे. हां, कॉफी आणि ओट्सचा बनलेला आहे हा चॉकलेट बॉल. सो हे असं एकंदरीत आमचं जेवण आहे क्रूजवर, विच इज नाईस, सफिशियंट आहे एका मीलसाठी. सो बॅक टू ग्राउंड. आम्ही परत आलो आहे आता जिथून आम्ही चढलो होतो हार्बरवर. सो अशा रीतीने आमची पोलार एक्सप्लोरर आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी संपलेली आहे आणि आम्ही आता परत बॅक टू रोवानियामीला जाऊ. आणि आज असं काही नाही करणार आहे आम्ही, कारण की हा आज कंप्लीट डे याच ॲक्टिव्हिटीला आम्ही ठेवला होता. सो रिअली ग्रेट ॲक्टिव्हिटी. आणि हे सर्टिफिकेट पण मिळालं आहे आम्हाला, कम्प्लिशन, ते नाव लिहायचं आहे. सो असं सर्टिफिकेट पण मिळतं त्याचं. सो इट वॉज रिअली गुड. आणि तुम्ही नक्की ही ॲक्टिव्हिटी ट्राय करा इथे आलात तर. आणि याचबरोबर हा व्हिडिओ इथेच थांबू. आम्ही आता उद्या नेक्स्ट कंट्रीला जाणार आहे, नॉर्वे. सो कुठे आणि कधी आणि कसं जाणार आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. बट स्टे ट्यून. अजून एक नॉर्थ कंट्री, म्हणजे आम्ही रोमानियाच्याही आणखी नॉर्थला जाणार आहोत. तर स्टे ट्यून. आणि आज असाच व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो असेच छान कंटेंट मला टाकता येतील. आणि हा पण आता इथे व्हिडिओ इथे थांबू.